तर हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आम्ही चाललो आहे दगडूशेठला, मी, माझ्या मामाची मुलगी आणि तिचे कॉलेज फ्रेंड्स। आणि ऑफकोर्स खूप दिवसानंतर व्लॉग येतो आहे, त्यासाठी खरंच सॉरी, टाईम नव्हता भेटत, एक्झाम्स वगैरे चालू आहेत माझे, त्यामुळे काल माझा लास्ट पेपर झाला आहे, तो पण व्लॉग येणार, लवकरच येणार आहे, एडिट करून टाईम नाही भेटत आहे म्हणून। तर चला ठीक आहे, मी तिथे पोचले की तुम्हाला दाखवते। मेट्रोने जाणार आहे मी। गाईस ऊन इतकं आहे की माझी मामाची मुलगी एवढी तापली आहे की विचारूच नका। त्याच्यात कळत नाही का एवढं सगळं अख्ख्या खानदानाला उचलून आणलं, एवढं कोणाला कळलं पाहिजे ना की यार फिरायला चाललो, एका माणसाला घेऊन यावं, अख्खं खानदान कसलं घेऊन आली। मूर्ख, ह्याच्यात अक्कलच नसती पोरींला, पोरींच्या अक्कलला बरोबर गुडघ्यात असती। खरंच तू पण मुलगीच आहे। मी मुलगी आहे पण माझे डोकं ध्यानावर आहे, मला कुठं जायचं असलं ना मी अशी गोल होते लवकर आवरून। दुसऱ्यांमुळे मला इथे असं एवढ्या टायमिंगला ह्या 12 वाजता भर उन्हात मला बाहेर जावं लागते, मला बिलकुल पण नाही आवडत, मी कुणाप्रमाणे चालत नाही। आणि ही माझी बहीण, तिला पण मी उचलून घेऊन चालले उन्हातानाचं फिरायला, एक तर आम्हाला उन्हाचं हिंडायला आवडत नाही, सेम त्यात पण आम्ही चाललोय तोंडवर करून, जस्ट बिकॉज ऑफ, ते पण पुण्यात, जस्ट बिकॉज ऑफ तिच्या फ्रेंडमुळे, ती आपल्या सिटीमध्ये नवीन आहे म्हणून, नाहीतर काय गेलो पण नसतो, घरी झोपा काढल्या असत्या। झोपायचं होतं, खरंच प्लॅन होता की झोपू, मस्त आरामशीर उठू आणि मग खाऊ पिऊ, पास्ता वगैरे बनवून झोपून जाऊ परत। इथं आम्ही मंडईमध्ये आलेलो आहे दगडूशेठच्या, पण एवढी गर्दी आहे बापरे, काही यावं का नाही माणसाने काय समजतच नाही। आणि उन्हामुळे मी काळी दिसते वाटतं, जे की मी नाही आहे, येते मी एवढं सारखं दिसत असेल तुम्हाला मी किती काळी दिसते, जे की नाही ग। ते लोक सगळे मागं चालतात, ते मी पुढे चालते, मला असं गुदमरल्यागत झालं उन्हात, त्यामुळे त्याच्यानंतर सुद्धा आता पण गर्दी, एवढी गर्दी कळत पण नाही काय। तुम्हाला माझा आवाज येतोय नाही ते आय डोंट नो, नसेल येत तर मी टाकेल व्हॉइस ओव्हर। जिथे नाही तिथे नुसती गर्दीच गर्दी। थोडी गर्दी आहे, दुकानांमध्ये सुद्धा काय घ्यावं का नाही हे समजत नाही। इथे जे पण सेल्स बॉय असतात ते नुसते जीन्स घ्यायची, जीन्स घ्यायची, जीन्स घ्यायची का जीन्स घ्यायची, कुठं गेले यारे, कुठं पण थांबतात। किती छान वाड आहे, आपल्या इकडे नाही आहेत असं पिंपरी चिंचवड। चला कुठून जायचं, कुठून, हे सगळं असं हे ग्रीनरी आहे फुल मस्त, बरेच लोकांना माहिती नसणार आहे लाल महल। मी दिसते का तुम्हाला, मला नाही माहिती, मी खूप नॉर्मली असं शूट करते, नाही तर मी फ्रंट कॅमेराने शूट करते। सारेस बागेत आणि उन्हामुळे एवढा प्रॉब्लेम आहे बापरे, काही दिसतच नाहीये, आणि हिला खायचं पडलेलं आहे।
सेम भूक लागली. आता आम्ही जातो आतमध्ये, एंट्री करतो आणि फोटोज काढू आणि मग घरी जाऊ. तुम्हाला पण दाखवते कशी सोडले. इथे बघ कासव आहे, इथे तर तिथे एक आहे, सगळे मासे बिशे आहेत बघ. इथे एक कासव आहे, इथे दिसतंय का. किती छान आहे, ग्रीनरी, मस्त गार्डन आहे, लवेबल. इथे आता आमचा फोटो व्हिडिओ सगळे काढून झाले आहेत आणि इथे आम्ही निवांत बसलेलो आहे. आणि एवढं गरम झालं आहे, माझा चेहरा पूर्ण ऑइली झालं आहे. विदाऊट सनस्क्रीन लावलं होतं अजून बेकार हालत होते. अगं कॉपीराईट येईल ना. आमचं एक कॅन घेतलेलं, त्या आम्हाला ह्या हँडमेड वस्तू बनवायला लावलेला, तर ह्या आम्ही हँडमेड वस्तू बनवल्यात. हा स्टोन पेंटिंग केलं आहे आम्ही आणि हे फ्रीज मॅग्नेट आहे. ओके. आणि तुझं नाव? माझं नाव आरोही संतोष पाटील. तुझं? प्रांजल म्हणून होतं, प्रांजल जगन्नाथ. ओके. आणि आणखी ऑप्शन आहे छान आहेत ना. हे ज्ञानप्रबोधनाचं चित्र आहे. सगळे कपल्स बसलेले आहेत आणि आम्ही सिरियस डिस्कशन दोघीच. नाही आमच्यासोबत भूतागत एकटेच बसले. किती छान फ्लावर्सनी भरलेलं गार्डन आहे. ऐक ना, तर एक काम कर, मी बोल ना. व्हिडिओ काढते, तू पळत जा. शिबाई. तर आता मी इथेच ब्लॉग एंड करणार आहे, कारण की मी घरी पोचते. आणि ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू.